एकदा एक उंट आणि त्याची आई जेवण झाल्यानंतर निवांत गप्पा करत बसले असतात आणि उंट लगेच प्रश्न विचारायला सुरू करतो. पहिला प्रश्न की आई, आपल्या पाठीवर हे म्हणजे एवढं कुबड मोठं का आहे ग? मग त्याची आई म्हणते, अरे बाळा, आपण वाळवंटात राहतो की नाही, मग तिथे पाणी नाही मिळत आपल्याला, खूप लांब लांब चालावं लागतं पाण्याकरता, आणि म्हणून देवबाप्पाने आपल्याला ते पाठीवर कुबड दिलाय, दिलाय, ज्याच्यात आपण पाणी साठवून ठेवू शकतो. लगेच पुढचा प्रश्न येतो की अगं आई, मग आपले पाय एवढे लांब आणि पाऊलं असे सपाट आणि गोल गोल का असतात ग? मग आई सांगते की बाळा, वाळवंटात रेती असते, मग त्या रेतीतून आपल्याला चालणं सोपं व्हायला हवं, रेतीत आपला पाय फसला तर तो पटकन निघायला हवा, म्हणून आपले पाय असे दिलेत देवबाप्पाने. लगेच तिसरा प्रश्न की अगं आई, ठीक आहे, मग आपल्या डोळ्यांवर एवढ्या जाड जाड पापण्या आणि डोळ्यांभोवती एवढे मोठे मोठे केस का दिले आहेत देवबाप्पाने? मग त्याची आई सांगते, वाळवंटात ना खूप जोरात वादळ येत असतं आणि वाऱ्यामुळे रेती आपल्या डोळ्यात जाते आणि ती जायला नको म्हणून आपल्या पापण्या एवढ्या लंब्या आणि डोळ्यांभोवती केस असतात. आता त्याचा जो चौथा प्रश्न येतो त्याच्यावर त्याची आई निरुत्तर राहते. तो विचारतो, आई, एवढं सगळं आहे, पण हे वाळवंटात राहण्याकरता ना ग, मग आपण प्राणी संग्रहालयात काय करतोय, झू मध्ये काय करतोय ग? ह्या गोष्टीपासून आपण एक गोष्ट तर नक्की शिकायला हवी की देवबाप्पाने देताना सगळ्यांना भरपूर कलागुणं दिली आहेत आणि जर आपण त्यांचा योग्य ठिकाणी योग्य वेळेस योग्य तो वापर नाही केला तर त्याचा काहीही उपयोग होत नाही, ते सगळं वाया जातं. कशी वाटली आजची गोष्ट तुम्हाला? आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत नक्की पोचवा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच खूप छान छान गोष्टी ऐकत राहण्याकरता. लवकरच भेटूया पुढच्या गोष्टीसोबत.